स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकारा जिंकिले. संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेणे हरली संस्कृती, कवनाची नाही भीती. सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन. त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्न. स्वामी सुतनेनती संसाराते सोडून, बैसले गोसावी होऊन. हे पाहून कित्येक जण हसताती तयाते, परी त्याचा विषाद चित्ती. स्वामी सूतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेच, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकुनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्ये करुण पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुता जवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवूनी. अंग टाकीले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून, दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरुण, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी. मान्य झाली त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित. परमार्थ गोष्टी सांगोनी, परी त्यांच्या या गोष्टी तेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे झाली. याची पिशाच्च बाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार. सर्व लोक बोलती, त्याची घेऊन भेटी. विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती. तरी होय आरोग्य, ऐसा विचार करुणी पोटी. दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होऊन या दीनवदन. करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण. उपाय यासी सांगावा, ऐकोन या देव मामलेदार. हसुनी देती उत्तर, त्यासी पिशाच्च लागले थोर. माझेनी दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकोनी. दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुदाचे जननी. अक्कलकोटी येतसे, म्हणे ज्याने वेड लाविले. त्यांचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले. कार्य सत्य होईल, असो इकडे स्वामी सुत. मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त. त्यांच्या उपदेशे जाहले, मठ होता कामाठी पुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत. जागा एका भक्तिणीने, निस्सिम जे स्वामी भक्त. आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हसत. ढोंग अवगे म्हणती हे, परी निंदा आणि स्तुती. दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविन आसकती, अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्यांप्रती, उपदेशिती स्वामीसुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले. निज कार्याते विसरले, मोहे पडले भवजली. ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतःकरण, दुःखित नोहे तयाचे. तारा नामे तयाची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयाच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसी. कोणे एके समयासी, नगरकर नाना जोशी. सहजा आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त. गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असती ते. एक वार पहावे त्यासी, इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी, मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती, स्तमन करीती तयाचे. स्वामी सुततयासी, लाविले स्वामी भक्तिसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन, स्वामी सुते शिष्य करुण. वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी. ती अर्पाव्या श्रीचरणी, अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी. पाहुनिया स्वक्तासी, परमानंद जाहला.
अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडूनी लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिती चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सभे ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण येथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायेत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन यावसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले पाहुनिया समर्थांसी उल्हास सुदाचे मानसी धावुनिया वेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी देहभान गेला विसरुणी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारा वारणसेची निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करिताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐसी वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताचे हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावाया परखी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते आता खडावा काढुनी मग नाचा वेत्वा भजनी ऐसी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहून या ऐसे परी खिन्न झाला सुत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखवला मरणाहून परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखवला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचतसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते म्हणे कृपा करुणिया सुता ते आणावे या ठाया कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे परिसुत त्या सांगाती
आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिस सलतसे, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले, समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालूनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा, जीवित परवान केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती, त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत, त्यासी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी, परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी, पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणवार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती ऐसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडी काळासी, ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करुण, दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिताती. नर जन्मा येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. ऊच नीच भगवंती, नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुष्टी सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गौडः. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.